ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर व पंढरपूर तालुका ग्रंथालय संघ आयोजित सोलापूर ग्रंथ महोत्सव 2025 भव्य ग्रंथ प्रदर्शन, विक्री व साहित्य मेळावा। हा मेळावा अत्यंत उत्साहाने साजरा होत असताना इथं आवर्जून उपस्थित असलेले आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या असण्यानं या कार्यक्रमाची उंची आभाळ उंची होणार होती ते आदरणीय जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनीलजी हुसे साहेब, आदरणीय प्रमोदजी पाटील साहेब, आदरणीय संजयजी ढेरे साहेब, पंढरपूर ग्रंथालय परिवाराचे अध्यक्ष आदरणीय ज्योतिरामजी गायकवाड सर, माझे मार्गदर्शक अशोकजी माळी साहेब, बार्शी परिसरातील ग्रंथालय चळवळ अधिक वर्धिष्णू व्हावी म्हणून धडपडणारे माझे मित्र विनोदजी गायकवाड सर, ज्यांनी छान असं निवेदन केलं ते माझे मित्र आणि राज्याला स्वतःच्या आवाजानं स्वतःची ओळख निर्माण करणारे अंकुशजी गाजरे सर, आणि अध्यक्ष सुद्धा इतका नम्र असू शकतो हे माझ्या 20 वर्षाच्या कथाकथन प्रवासात पहिल्यांदा अनुभूती देणारे आदरणीय भोसले सर, ग्रंथालय चळवळीशी बांधील असलेले आपण सर्वजण, खरं म्हणजे माझ्यासाठी हा अत्यंत गौरवाचा, अभिमानाचा आणि समाधानाचा क्षण आहे। कारण ग्रंथालय चळवळीशी मी मागील 20 वर्षापासून संबंधित आहे। कुंडल गावामध्ये ग्रंथालय चालू ठेवत असताना आणि इतर क वर्गामध्ये चालू ठेवत असताना होणाऱ्या यातना आणि त्यातून मिळणारा कमालीचा आनंद हा मी स्वतः अनुभवलेला आहे। आणि म्हणून तुमच्यासमोर सांगायला मला अभिमान वाटतो की मी एकूणच साहित्य प्रवासामध्ये वाटचाल करत असताना, एकूणच सांस्कृतिक विभागामध्ये वाटचाल करीत असताना ग्रंथालयाच्या इतर क वर्गाच्या वाचनालयामध्ये ग्रंथपाल म्हणून मी रोज संध्याकाळी वेळ काढून काम 20 वर्ष केलेला व्यक्ती आहे। म्हणून मला आज इथे येताना आनंद होतो आणि त्यामुळं मला खऱ्या अर्थानं ग्रंथालयाशी निगडीत असलेल्या सर्वांच्या बद्दल कमालीचा आदर आहे। कारण ग्रंथालय चालवणं म्हणजे कीर्द खतावण्या, वाउचर लिहिणं, प्रोसिडिंग लिहिणं आणि वार्षिक तपासणीच्या वेळेला हिशेबाचा ताळमेळ घालणं आणि पुस्तक खरेदीची दाखलांक दाखवून समाधान करून घेण्यापुरतं मर्यादित राहत नाही। संपूर्ण व्यवस्थेला वाटत असतं की ग्रंथालय हे घरामध्ये कुठेतरी पिशवीमध्ये दप्तरात अडकवलेले आहेत असे कोणीतरी भाष्य करतं, त्यावेळेला माझ्यासारख्याच्या मनाला वेदना होतात। कारण ग्रंथालय कशा पद्धतीनं चालवलं जातं हे मी आधी जवळून अनुभवलेलं आहे आणि या गावगाड्यातील ग्रंथालय आपण सगळेजण चालवत आहात। आपलं खऱ्या अर्थानं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। कारण ग्रंथालयामध्ये येणारा वाचक असेल आणि त्या सोयी सुविधा देत असताना आपली होणारी यातायात ही बघत असताना आपला प्रापंचिक मेळ घालणं आणि ग्रंथालय चालवणं ही दुहेरी कसरत करावी लागते। पण आपलं सुदैव असं आहे की ग्रंथालय संघटनेशी काम करत असलेले सर्व कार्यकर्ते आणि सर्वच प्रशासकीय अधिकारी असतील, संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना आपण सगळेजण आपल्या मागण्या त्यांच्या पुढे ठेवत असतो। परंतु मी अतिशय जवळून ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत। आदरणीय दत्तात्रयजी क्षीरसागर साहेब असतील, गलांडे साहेब असतील, आता अमितजी सोनवणे साहेब सांगली जिल्हा ग्रंथालय अधिकारी आहेत। ह्या सर्वांना ह्या सगळ्या गोष्टी घेऊन गावगाड्यातील सर्व वाचनालयांना पुढे घेऊन जात असताना आणि आपल्याकडून काम करून घेत असताना स्वतःच्या प्रपंचाचे, स्वतःच्या मुलाबाळांची आणि आपल्या आरोग्याची काळजी करणं शक्य होत नाही। इतकं काम आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं समर्पणाची भावना ठेवून ही सगळी लोक काम करत असतात आणि आपल्याला काम करायला प्रवृत्त करत असतात। याच्या मागचं कारण आपल्याला वेटीस धरायची ही भूमिका नसते,
तर मार्चच्या अगोदर दुसरा हप्ता आपल्या खात्यामध्ये यावा आणि आपलं किमान वेतन आपल्याला समाधानानं अभिमानानं मिळावं, ही भावना त्यामागं असते. आणि जर आपले ऑडिट रिपोर्ट, जर आपले वार्षिक अहवाल वेळेत पोचले तर पुढल्या गोष्टी सोप्या होऊन जातात. म्हणून हे जे अधिकारी वर्गातील लोक आहेत, त्यांचं सांगणं, त्यांचं दटावणं हे आपल्यासाठी संकटाचं, काळजीचं किंवा आव्हानाचं न वाटता वेळेमध्ये काम केलं तर निश्चितपणानं आपल्या ग्रंथालयासाठी सुद्धा चांगल्या गोष्टी असतात. नको साहेब, चालू करू नका, दोन्ही बंद करा. मित्रांनो, मी या साहित्यिक 1-2 मिनिटं कथेच्या आधी सांगतो. मी साहित्य चळवळीमध्ये यायच्या अगोदर पुस्तकांची मला इतकी आवड निर्माण झाली. कुंडलमध्ये अत्यंत चांगली व्यवस्था असताना मी एका ठिकाणी आर्थिक माझी बाजू सांभाळणारी व्यवस्था झाली आणि मला वडिलांनी सांगितलं की तू ग्रंथालयामध्ये जात जा. आणि एक बंद पडलेलं ग्रंथालय मी तिथं उघडून बसायला लागलो आणि मग ते काही जे लोक होते ते म्हणले की ते हळूहळू आपण चालू करूया. आणि मी बसत गेलो आणि मग माझ्या लक्षात आलं 4 ते 5 वर्षामध्ये की ग्रंथपाल हा गुप्तधनावर बसलेल्या नागासारखा नुसता बसून चालणार नाही. कारण आपण म्हणतो की गुप्तधनावर नाग असतो, पण कुठल्याही नागाच्या कानामध्ये रिंग दिसणार नाही, कुठल्याही नागाच्या शेपटीमध्ये एखादं सोनं दिसणार नाही. म्हणजे जर गुप्तधनावर नाग बसत असेल तर त्याचा वापर तो स्वतःसाठी करत नाही. अगदी त्या पद्धतीनं हजारो पुस्तकांच्या संगतीत आपण असलेले ग्रंथपाल, आपण जर पुस्तक वाचत नसू तर मग आपली भूमिका काय आहे. आणि गावागावातील ग्रंथपाल, गावागावातील अध्यक्ष हे व्याख्यानमालेला फक्त नारळ आणि अगरबत्ती आणि हार आणण्यापुरते मर्यादित न राहता विचाराच्या आधारावरती हजारो पुस्तकाच्या संगतीत आणि तितक्याच लोकांच्या संगतीत विचारात ते सुद्धा वक्ते झाले पाहिजेत, ते सुद्धा पुढे आले पाहिजेत. आणि म्हणून आपण वाचन संस्कृती अधिक मजबूत केली पाहिजे, अधिक वर्धिष्णू केली पाहिजे मायमौली. कारण आज परिसरामध्ये माणसं आत्महत्या करतात, माणसं संकटांना खचून जातात, पण या राज्यामध्ये 1-2 अपवाद वगळता महाराष्ट्रामध्ये एकाही ग्रंथपालानं आत्महत्या केलेली नाही. हा विजय विचाराचा आहे मायमौली, हा विजय विचाराचा आहे. आपल्याला किती पगार आहे? हा केलेले आहेत सोडा, एक मी काय म्हणलं अपवाद वगळता. पण जर विचाराच्या आधारावरती असलं, जर माणूस विचार करून समोर पुढे जायला लागला तर त्या पुस्तकं फक्त वाटण्याबरोबर वाचत गेलो आपण तर निश्चितपणानं आपल्या जीवनामध्ये अधिक समाधान येत जातं, अधिक विचारी होत जातो. आणि विचारी माणूस हा समाजामध्ये स्वयंप्रकाशित होतो. आणि मग आश्रित माणसापेक्षा स्वयंप्रकाशित माणसाला किंमत असते. ग्रंथपालांनी सुद्धा स्वयंप्रकाशित व्हावं आणि आपलं जीवन अधिक उजळून निघावं ही लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्यासमोर व्यक्त होतो. खरं म्हणजे कथाकथनाच्या माध्यमातून मला सगळ्यांनी आता सांगितलं, यूट्यूबचे जे आहेत आपले पंढरीचे वारकरी म्हणून संतोष साहेब, मागील वर्षी त्यांनीच रेकॉर्डिंग केलं माझं आणि माझ्या आयुष्यामध्ये सगळा कायापलट झाला. इथं आलेल्या सगळ्यांनी सांगितलं की आलेले लोक खळखळून हसली पाहिजेत. मला वाटतं तुम्हाला हसता येतं ना? काय होतं, अधिवेशन संघटना म्हटलं की माणसं हसायची बंद होतात. तर 1-2 दिवस आपण खळखळून हसलं तर आपल्या लक्षात येईल की जीवनाचा आनंद कसा घ्यायचा असतो. का तर एका ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला गेलो, तिथली माणसं अशी नुसती घुसळत होती. लय जोक आवडला तर दुसऱ्याच्या गालाचा चिमोटा घ्यायची पण आवाज नाही. मी संयोजकांना म्हणलं इथली माणसं अशी नुसती घुसळतात पण आवाज कसा काय नाही? संयोजक म्हणले त्याचं काय आहे, इथली माणसं व्हायब्रेटवर आहेत. तर तुम्ही असं फुल रिंगटोन सोडून हसला तर मला समजेल मी जे काय सांगतोय ते तुम्हाला समजतंय, बरोबर आहे. आणि आता मोबाईल तेवढे सगळ्यांनी बंद ठेवा, मला कळालेत कोणाकडे कोणते कोणते आहेत. माणसाला बोलण्यापेक्षा आपल्याकडं कोणताही दावायची हौस असते. बरं, आयफोनवाला तर आपला जीवच काढत. मी एका ठिकाणी गेलो तर एक महिला दिवसभर माझ्या तोंडापुढे एवढा मोठा मोबाईल घेऊन फिरवत होती. दिवसात तिला एकदा बी फोन आला नाही. म्हटलं मॅडम तुम्हाला दिवसात एकदा बी फोन कसा काय आला नाही? अहो म्हणली कसा येणार,
नवऱ्यानं वापरून ठेवलेला घेऊन आल्या, त्यात कार्ड कुठं आहे म्हटली. आणि आता ही मोठ्यांचीच अवस्था अशी झालेली नाही बरं का, म्हातारी माणसं सुद्धा आता पोरांचं बघून बघून शिकलेत. एका नातवाला पहिला पगार झाला, ते पळपळत गेलं आणि म्हटलं पप्पा पप्पा मला पहिला पगार झाला. पप्पा म्हटलं मला ड्रेस आण. मम्मी म्हणली साडी आण. दीदी म्हणले ड्रेस आण. कोपऱ्यात आजोबा बसलो होतो. आजोबाजवळ गेलं आणि म्हटलं आजोबा आजोबा तुम्हाला काय आणू दे. आजोबानं म्हणायचं का नाही मला चप्पल आण, काठी आण, भगवद्गीता आण. आजोबा म्हणतोय मला मोबाईल आण. नातू म्हणला म्हाताऱ्या शेवटचीच इच्छा आहे. आता शेवटचीच म्हटली पाहिजे हो. एकदा 3 महिन्याचा जम्बो पॅक मारला म्हणजे बॅलन्स बी उडतोय. बस तुम्हाला कळालं, समाधान आहे. नाही साहेब काय होतंय, आम्ही एका कॉलेजवर कार्यक्रमाला गेलो, मराठीत कथाकथन करतोय म्हणून मराठीत म्हणलं कृपया आपले भ्रमणध्वनी कंपन स्थितीत ठेवावेत. तर मराठीच्या प्राध्यापकाने माझा शर्ट वडला आणि म्हणले लागलंच मोबाईलचं बी सांग. मग नातू म्हणला एकदा 3 महिन्याचा जम्बो पॅक मारला म्हणजे बॅलन्स बी उडतोय आणि म्हातारं बी उडतंय. म्हणून म्हाताऱ्याला मोबाईल घेऊन दिला. म्हाताऱ्यानं ठेवायचं कुठं म्हणून धोत्रात बांधला. चौकात गेल्यानं रिंगटोन वाजला, लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स. म्हाताऱ्याला कळणं नेमका कोणत्या गाठीत बांधलाय. म्हाताऱ्याने 1-2 गाठ सोडली, मोबाईल काढला, नातवासंग बोलत 100-150 फूट गेलं. बोलायचं बंद झालं, मोबाईल बंद केला आणि लक्षात आलं मोबाईल जिथं काढलाय धोतार ततच राहिलंय म्हणून. त्यामुळे आता मोबाईल कोणाकडे नाही असं राहिलेलं नाही. फक्त एक अर्धा तास, पाऊण तास आपण मोबाईल शिवाय राहता येतोय ह्याची तर आपल्याला खात्री व्हावी म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आणि आता बऱ्यापैकी सगळेजण आले तर मी जावा आनंदाच्या गावा ह्या विषयावर व्याख्यान देतो बरं का. विषयाचं नाव ऐकलं की माणसं मला फोन करून म्हणतात जावा आनंदाच्या गावा. आनंदाच्या गावाला जायला बायकोला घेऊन जायला लागतं काय म्हणतात. मी म्हटलं का, मग मजा कसली म्हटली त्यात. आता इथं तुम्ही आलाय बायकोशिवाय जरा आनंद घ्या. काय होतं आपल्या घरातल्या कटकटी आहेत त्या इथं ठेवूनच आपण आलो पाहिजे का नाही सांगा. जीवनाचा आनंद आपण हसलं तर लायब्ररीत आपण हसलो तर माणसं येणार आहेत. आपण आनंदी असलो तरच माणसं येणार आहेत. बरोबर आहे. मला बऱ्याच वेळेला वाटतं की ग्रंथालय सुद्धा एखादा स्त्री पदर घेते का नाही त्या पदरासारखा आहे. सगळ्या गोष्टी, माणूस निराश झाला तरी ग्रंथालयात आला पाहिजे, आनंदी झाला तरी ग्रंथालयात आला पाहिजे, रागावला तरी ग्रंथालयात आला पाहिजे. जसं स्त्री पदराचा वापर कशी करते हो, ऊन लागले की डोक्यावर घेते का नाही, थंड वाजायला लागली की लगेच कानावच्या पुढे घेते का नाही, उकडायला लागले की त्यानंच वारं घेते का नाही. आता ती रस्त्याने निघाली. आपल्या आईवडिलांनी शिकवलंय कधी वाळ्या पाल्यावर पाय द्यायचा आहे का हो, आपण कधी देत नाही. पण कुणाच्या कुंडीत 4 हिरव्या मिरच्या दिसल्या तर वाळ्या पाल्यावर पाय द्यायचा आहे का आपल्याला. पण 4 मिरच्या दिसल्या तर लगेच आपण त्या वट्यातच घेतो का नाही, पदरात घेतो. कोण रडायला लागलं तर त्याच पदरानं डोळं पुसतो का नाही. आपण दुपारचा रडायला लागलो त्याच पदरानं डोळं पुसतो का नाही. सर्दी झाली त्याच पदरानं नाक पुसतो का नाही. नवरा जेवाय आला ताट त्याच पदरानं पुसतो का नाही. ती विषयानं आपलं हँडवॉशनं हात धुवून जेवाय बसते. मला एक जण म्हणला माझ्या बायको सारखी टेस्ट हॉटेलमधल्या जेवणाला सुद्धा नाही. मी म्हणलं कशी असणार, वेटरला पदूर कुठं आहे म्हटलं. ऐक ना, आम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलो आणि येत असताना तिथं लिहिलं घरच्या सारखे जेवण मिळेल. आईला म्हटलं चांगलं झालं प्रवासात आपण फिरत असतो या, आणि बाहेरलं खाऊन खाऊन कंटाळा आलोय म्हणून जाऊन बसलो. त्या महिलेनं जेवाय वाढलं, चपाती संपली, दुसरी चपाती मागितल्यावर तिनं आणून टाकली आणि जरा पुटपाटली. मला ऐकू आलं तर पण म्हणलं खात्री करावी म्हणून म्हणलं तुम्ही काय म्हणला हो. मला म्हणली गिळा, म्हणली गिळा. मी म्हटलं तुम्हाला काय कळतं का, गिळा म्हणताय. मग म्हणले तुम्हाला घरच्यासारखं कसं वाटायचं. मी म्हटलं 4 केस बी टाक भाजीत म्हणजे आमची खात्री होईल म्हटलं.
म्हणून तुम्ही आता सगळे येत आहे, वाचनाशी संबंधित आहे, म्हणून तुम्हाला एक सल्ला देतो कथेच्या आधी. हा सल्ला जर ऐकला, उभ्या आयुष्यात घरात भांडण होत नाही. खात्रीचा सल्ला आहे बरं का. दोनच गोष्टी ऐकायच्या. पहिली, बायको बडबडायला लागली की एक शब्द बोलायचा नाही. सोपी आहे का नाही? काय अवघड आहे का यात? बायको बडबडायला लागली की एक शब्द बोलायचा नाही. आणि ग बसली की बसलेल्या गांजण्या उठवायच्या नाही. सोपं आहे का नाही? सगळ्यात सोपं. सर एकच मिनिट. ह्या दोन गोष्टी मानायच्या आणि जीवनाचा आनंद घ्यायचा. कथा दोन प्रकारच्या आहेत. तुम्ही आता मला सांगायचं, नुकत्याच लग्न झालेल्या नवरा बायकोची आहे आणि प्रपंचातल्या व्यथा वेदनांची आहे. कोणती सांगू ते मोठ्या आवाजात सांगा. दोन्ही नाही सांगा. तुम्ही जरा हसला तर सांगाल. तुम्ही निवांत बसा हसत. ऑडिट कवा वयाचं ना, अनुदान कवा याचं, 40% कधी वाढायचं ना, मग मी इथं हसून काय हसवायचा कसा? बरोबर आहे का? बरं, तुमच्या समोर कथा ठेवतो. कथेचं नाव आहे जाणती. ऐकलं कोणी? ओके मित्रांनो, 20 वर्ष झालं कथाकथन करतोय. निश्चितपणानं तुम्ही म्हणाला अशी कथा मी आयुष्यात ऐकली नाही, पण मलाही घरी जाऊन सांगता आलं पाहिजे की 20 वर्ष झालं कथाकथन करतोय, पण ग्रंथालय महोत्सवा इतके दाद मला आजपर्यंत मिळालेले नाही. मी जयवंत आवटे तुमच्यासमोर कथा ठेवतो. कथेचं नाव आहे जाणती. सदाच लग्न होऊन 2 महिने झालतं, तरी बिचारा मारुतीच्या देवळात झोपत होत. गावात हर प्रकारची देवळं होती आणि तितक्याच प्रकारची माणसं होती. ज्यांचा एकाच बायको विश्वास आहे ती रामाच्या देवळात झोपत होती, आणि ज्यांचा एकापेक्षा जास्त बायको विश्वास आहे ती कृष्णाच्या देवळात झोपत होती, आणि ज्यांचा लग्नावरच विश्वास नाही ती मारुतीच्या देवळात झोपत होती, आणि ज्यांचा लग्नावर विश्वास आहे पण आपल्या बायको विश्वास नाही ती आपल्या घरातच झोपत होती. सदाचा लग्नावर विश्वास होता, आपल्या बायको विश्वास होता, तरी मारुतीच्या देवळात झोपत होती. का तर सदाचा दोस्त नाग्या ती मारुतीच्या देवळात झोपायचो. अहो, सदा आणि नाग्या दोघं जिगरी दोस्त. दोस्ती म्हणजे काय कळायच्या आधीपासून दोघं दोस्त होती. पुन्हा कळायला लागल्यावर सदाचा नाविलाज झाला. अहो, नाग्या होतच तेवढा आगाव. बारकं होतं तेव्हा कुलकर्ण्यांच्या जेवणाचं निमंत्रण नव्हतं तरी जेवाय गेलं. आम्रखंड दोन्ही हातानं खाल्ला आणि त्याच हातानं बोंबलत गावभर फिरलं. ब्राह्मणाच्यात गुळमाड झुंका केलाय म्हणून. ही नाग्या सदाच्या लग्नात असं बेदम नाचलं. ह्याचा नाच बघून लग्नात आणलेलं घोडं देवळातल्या नंदीगत पाय दुमडून बसलं. आता सदाचं लग्न झालंय म्हणजे आपलं बी लग्न झालं पाहिजे म्हणून नाग्यानं मुली बघायला चालू केल्या. नाग्याला वाटत होतं या जगात एक तर नागिन अशी असल की ती म्हणाल करीन तर लग्न नाग्याशीच, नाही तर कातण टाकणार नाही. म्हणून नाग्यानं सगळ्या मुली पसंत केल्या, पण सगळ्या मुलींच्या बापांनी नाग्याला नापसंत केला. अहो, मुलींच्या बापांनी नाग्याला विचारलं तुझं सोशल वर्क काय, सामाजिक काम काय? मग यानं सांगायचं का नाही? मुलासनी ड्रॉप दिलं, झाडासनी पाणी घातलं. ही म्हणतंय गावात कुत्री मारायची मोहीम राबविली होती आणि सगळी कुत्री एकट्यानं मारलीत. मुलीचं बाप नाकमुठीत धरून घरला गेल. सदानं मुलींच्या बापासनी सांगितलं नाग्या चांगला माणूस आहे, नाग्या चांगला माणूस आहे. मुलींचं बाप म्हणलं नाग्या माणूस आहे पण माणसात नाही. मग नाग्यानं विचार केला, चिंतन केलं, तसं हुशार होतो. आणि मग नाग्याच्या लक्षात आलं की ज्यांचं ठरवून लग्न ठरत नाही अशीच माणसं लव्ह मॅरेज करतात. म्हणून नाग्यानं लव्ह मॅरेज करायला 4 दिवस घालवलं. आणि 4 दिवसात नाग्याच्या लक्षात आलं की लव्ह मॅरेज करण्यासाठी समोरच्या पार्टीचं बी आपल्यावर लव असणं नितांत गरजेचं आहे. म्हणून नाग्यानं रितसर लाईन मारायचं ठरवलं. दुकानातनं जाऊन पाऊंडचा डबा आणला, 33% एक्स्ट्रा. दाबण्यानं कचा 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 विळकं पाडली, हातावर घेतली, फास फास. किस्ती घ्यायची अक्कल नाही.
ज्यादा झाली बुडाला पुसली, पुन्हा घेतली फास फास. असं करून पहिल्या वेळेला सगळा डबा संपवला आणि पिठाच्या गिरणीत कामाला असल्यागत पांढरं धोट होऊन फिरायला लागलं. आता असली चीज बघितली हो, एखादी मुलगी हसणार की हो. एक मुलगी याच्याकडे बघून हसली. अहो तुझमे रब दिखता है गाणं म्हणतच सदाकडे आलं आणि सदाला म्हणला, आपल्याकडे एक मुलगी बघून हसली. सदा म्हणला, मुलीची जात आहे, हसायसारखी गोष्ट दिसल्यावर हसती नाही. म्हणला, आपलं तिच्यावर प्रेम आहे, तिचं आपल्यावर लव आहे. सदा म्हणला, असू दे. नाही म्हणला, आपण तिला लेटर लिहिणार. सदा म्हणला, काय SMS चा जमाना आहे, ईमेलचा जमाना आहे, कशाला लेटर लिहितोयस? नाही म्हणला, प्रेमाला ऐतिहासिक परंपरा आहे. मग म्हणला, खुशाल. मग यानं लिहिलं, सरत नाहीत प्रतीक्षेचे जीव घेणे हे क्षण, सरत नाहीत प्रतीक्षेचे जीव घेणे हे क्षण, प्रश्न आहे जीवनाचा, तू फक्त हो म्हण. मुलगीनं उत्तर लिहिलं, मला आश्चर्याचा धक्काच बसला तुला समोर पाहून, मला आश्चर्याचा धक्काच बसला तुला समोर पाहून. नाग्या तू जिवंत कसा, कुत्री मारायची मोहीम राबवून. नाग्या म्हणला, ही मुलींची जात बुद्धूची असणे काव्यात्मक अजिबात काही समजत नाही. हिंदीत लिहूया, प्रेम कसं नॅशनलाइज असलं पाहिजे. आणि मग यानं हिंदीत लिहिलं, एक ही बात दिल में चलती, एक ही बात दिल में चलती, ताजमहल बनाना चाहता हूं लेकिन मुमताज नहीं मिलती. मुलगीनं उत्तर लिहिलं, मऊ लागला आहे म्हणून कोपरानेच खान, मऊ लागला आहे म्हणून कोपरानेच खान. नाग्या ताजमहल गेला उडत, आधी संडास तरी बांध. नाग्या म्हणला, हे काव्यात्मक लिहून काय उपयोग नाही, शाळेत शिकवलंय तसं आपलं रितसर लेटर लिहूया. म्हणून यानं लिहिलं, श्री हनुमान प्रसन्न, आदरणीय पूजास शीर साष्टांग नमस्कार. लेटर लिहिण्यास कारण की आय लव यू. बाकी सगळे ठीक आहे, तुझ्या बहिणीची खूप खूप आठवण येते. बाबांना अनेक आशीर्वाद आणि मम्मीला ते म्हणतायत गोड गोड पापा. तिथं नाग्याला असा मार मिळाला, नाग्या पॅन्ट बदलून आलं. असलं नाग्या पिक्चर बघून कुणा संग तर चळका मारून पहाटेचं 5ला मारुतीच्या देवळाजवळ झोपाय आलं तर श्यामू बंडकर देवळाच्या तोंडाला झोपलं होतं आणि ती गालात हसत होत. का तर ती काल नामानाच्या सुनेला नदी उचलू लागलं होतं आणि ती सून त्याच्या स्वप्नात आलती, त्यामुळे ती गालात हसत होत. नाग्यानं आत बघितलं तर लग्नातले नवे खट घेऊन सदा झोपल्याला बघितलं आणि ही जे तळपायाच्या मस्तकालाच गेली. म्हणला, लग्न होऊन 2 महिने झालेत, बायको संग साधं बोललं नाही, लग्न झालंय तरी देवळात झोपतोय, मी याला रोज उठवून घालवतोय, आज जरा लेट झालो, ह्याचं याला उठा येत नव्हतं का? असं म्हणून श्यामू बंडकरच्या नरड्यावर पाय देऊन आत गेलो. श्यामू बंडकरला वाटलं नामानाच्या सुनेनंच आपल्या नरड्यावर पाय दिला म्हणून वहिनी चुकलं म्हणून नाग्याचा पाय धरायला लागला. नाग्यानं पाय झिंजाटला आणि आत गेलं आणि सदाला अशेक लात गाठली. सदा केव्हाच निघून गेलत. अहो डोळ्यापुढं आणा, लग्न झालंय नुकतंच तरी देवळात झोपतोय म्हणल्यावर माणूस नावं ठेवणार की हो. म्हणून आपला अंधाराचा फायदा घेऊन घराकडे निघालं होतं तर श्यामू बंडकर स्वतःच्या घरापुढं कमरो हात ठेवून उभा राहिला होता आणि तिची बायको इकडे भांडी घासत होती. श्यामू बंडकरला कमरो हात ठेवायचा लय नाद. पंढरपूरच होतो आणि पांडुरंगाच्या वाहनाव गेलं तर पण गुन्हाव गेलं नव्हतं. दिसल तिची माप काढायचं, सदानं ओळखलं काय तर म्हणणार आहे. मग श्यामू बंडकरची बायको इकडे भांडी घासत होती, हे येतो उभा आहे आणि सदा आपल्या घराकडे निघाला होता तर अंधारात नाळी मारली श्यामू बंडकरनं. सदानं वळून मागं बघितलं आणि रोगापाच्या बायकोला म्हणला, वहिनी गड्याच्या आवाजात हाक मारली काय, नटरंग बघून आलाय काय? नाही म्हणला, मी मारली. म्हणला, हसायच तर किमान दात तर दिसलं असतं. म्हणला, मला एक सांग, तुला बायको पसंत आहे का? सदानं रोगापाच्या बायकोकडे बघितलं आणि म्हणलं, नको, हाय तिच्या संग बोलायचं होईना आणि हिला नेऊन काय करू? अरे म्हणला, तुझी. म्हणला, हाय की का? मग म्हणला, देवळात का झोपतोयस? अहो म्हणला, घर लहान आहे म्हणून देवळात झोपतोय. श्यामू बंडकर म्हणला, रघुप्पा म्हणला, लग्न करताना पत्रिका बघितली होतीस का? म्हणला,
लग्न होऊन 2 महिने झालं घरात बसतोयस. म्हणला नाही बघितली. म्हणलं असंच व्हायचं, माझी जन्मवेळ चुकली होती तरी मी पत्रिका बघितली. सदा म्हणला आप्पा तुमची जन्मवेळ चुकलेली नाही, तुम्ही चुकीच्या वेळी झाला मला आहे. रघोप्पा म्हणला लाज वाटत्या का रे? लग्न होऊन 2 महिने झालं बायको संग बोलला नाही सण आमची माप काढतोय. सदा खजील झाला आणि घराकडे निघाला. म्हणला खरंच आहे, कशाला आपण गावाची माप काढायची? साधं बायकोला आपल्याला भेटायला आलं नाही काय नाही. म्हणला आज बायको संग बोलायचंच असं म्हणून घरापर्यंत आला. येवाना उजाडलं होतं. दारात म्हैसन रेडा होती. पाण्याचा हौद होता. पाण्याची बादली भरून घेतली. आता म्हणला बायकोला पाठीला साबण लावावी बोलवावी आणि बसाव गुलू बोलत. पण सरळ बायकोला हाक मारण्यात काय अर्थ नाही म्हणून म्हणला आय जरा पाठीला साबण लावाय ग. त्याला वाटलं आई म्हणल पुरी जाग जरा लेकराच्या पाठीला साबण लाव म्हणून ही लाजून उभा राहील. तर आई कासोटा खाऊनच आली. बरं आली ते आली ह्याच्याकडे येईल का नाही, म्हैशीकडे गेली आणि म्हैस घासायचा असला मोठा दोंडा घेऊन आली आणि सदाचं मुडकं धरलं आणि खसा 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 पाठ घासली. ससा सोल्यागत पाठ सुटली. उशीर त्या पाठ घासली आणि त्या दोंड्याकडे बघितलं आणि म्हणले अरे सदा मी म्हैस घासायचा दोंडा घेतलाय की? अगं म्हणला तुला बोंबलून सांगत होतो तुझं ध्यान कुठं आहे? होय रे म्हणली, म्हातारपणामुळे नजारच कमी आल्या. म्हैस घासायच्या दोंड्यानं म्हणली पाठ निघतीवी. थांब म्हणली रेडा घासायचा मोठा घेऊन येते. सदा म्हणला मातोश्री पाठ घासून वाट लावचिला. दोंडा ततच टाकला आणि सदाच्या आत गेली. सदा म्हणला काय नाही आज बायको संग बोलायचंच असं म्हणून आत आला. आई इकडं भाजी नीट करत होती, बायको इकडं स्वयंपाक करत होती. जुन्या पद्धतीचा आरसा लावते तसा आरसा लावला होता आणि यो असा भांग पाडायला लागला आणि आरशात याला याच्या बायकोचा चेहरा दिसला. बायको तिकडं हसत होती. रोजच्या पेक्षा बायको अधिकच देखणी त्याला दिसली. काय नाही म्हणला आता बायको संग बोलायचंच म्हणून म्हणला चहा झाला का? आई म्हणली तुझं का डोळं फुटलं? 12 खोल्याचं घर असलं ग विचारतोस? आरा म्हणला नाग्या म्हणतंय तीच खरं. पिक्चर मधल्या गत आपल्या आयुष्यात कधीच गंमत येणार नाही. पिक्चर मधला नट लग्न झालं की बायकोचा हात हातात घेतो आणि मळ्यातनं गाणी म्हणत पळतो. आपण बी आपल्या बायकोचा हात हातात घ्यावा आणि मळ्यातनं गाणी म्हणत पळावं. पुन्हा म्हणला नकोच. पिक्चर मधलं काय सगळेजण हिरव्या हिरव्या गावतात पळत गाणी म्हणतेत, पण आपल्या मळ्यातली कुत्रे नाहीत शानी, फोडून काढते. मग म्हणला करावं काय, बायको संग बोलावं कसं? नाग्या म्हणताय तीच खरं. पिक्चर मधला नट लग्न झालं की शर्टाची बटणं तोडतो आणि देतो लांब फेकून आणि बायकोला म्हणतो माझ्या शर्टाची बटणं काय झाली? मग बायको येते सुई घेऊन लावते त्याच्या शर्टाला बटणं. बसतात दोघं जण गुलू बोलत. आपण बी असंच करायचं. म्हणला नाही ठेवायची बटणं. गेला खुरपं घेतलं करा 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 कापली दिली लांब फेकून. आत गेला आणि म्हणला आय माझ्या शर्टाची बटणं काय झाली? आई म्हणली उक्ती घेतल्यावर असंच होयाच. काढ म्हणली तोवर म्हैशीला आणि रेड्याला पाणी दाव. बाहेर गेला. 2 बारड्या भरून घेतल्या. म्हैशी पुढे एक ठेवली, रेड्या पुढे एक ठेवली. दोघं मचा पाणी प्यायला लागली. उशीर त्या रेड्याकडे बघितलं आणि म्हणलं आयला माणसाच्या जन्माला जाण्याऐवजी त्या रेड्याच्या जन्माला गेलो असतो बरं झालं असतं. निदान त्या म्हैशीकडे बघून हमराई तर गावला असतं. हा विचार करून आत आला. बायको शर्टाला बटणं लावते तोपर्यंत पॅन्ट घालावी म्हणून पॅन्ट घालाय गेला तर पॅन्टला बटणं कुठं आहेत? आईला म्हणलं आय अगं माझ्या पॅन्टची बटणं काय झाली? आई म्हणली अरे सदा घरात बटणं आहेत वी म्हणून पॅन्टची काढली आणि शर्टाला लावली. अग मग मी पॅन्ट घालू कशी? तिथं पोत्याला आहे की म्हणली सुतळी बांध, कोण आत बघतोय? सदानं कशी तर पॅन्ट बांधली आणि गावात आला. नाग्या नटून उभा राहिला होता. नाग्या म्हणला बायको संग बोललास का? म्हणला मलाच कळना कसं बोलायचं. नाग्या म्हणला माझं लग्न होईना, तुझं होऊन काय उपयोग नाही, आपण लग्न झालेल्याला विचारूया. 10 मिनिटं थांबली. आण्या खवीस आला. म्हणले अनिलराव तुम्ही बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोलला सांगता का? आण्या खवीस म्हणला मी बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोललो तुम्हाला अगदी सविस्तर सांगतो, पण मला आधी सांगा कुणाच्या बायको संग? अरे म्हणली गावाच्या बायका संग नव तुझ्या बायको संग.
आरा म्हणला कशाला तो डागाळ्याला भूतकाळ काढताय म्हणलं का? म्हणला लग्नाच्या पहिल्या रात्री तिला म्हणलं समज मी मेलो तर तुझं कसं होईल? तर मला म्हणली मी खुळी होईन आणि झिंज्या इसकाटून सगळ्या गावभर फिरीन, कुठल्या बी नवऱ्याला बरं वाटेल की हो. म्हणून म्हणलं तू खरंच खोळी होशील? तर म्हणली नक्की मी खोळी होईन. म्हणजे तू दुसरं लग्न करणार नाहीस? तर तसं काय नाही म्हणली, खोळी काही बी करू शकते. खोळीची कुणी गॅरंटी द्यावी? गावात एक माझ्यासारखं कथा कविता करणार होत आणि आश्चर्य म्हणजे त्याचं लग्न झालं. त्याला गावात हुडाकला, ती गावात गावतही बी. ती रानात आंब्याच्या झाडावर वैन पेन घेऊन बसलो होतो आणि पोपटाकडे एक टक बघत होतं आणि चिमणीव कविता लिहित होत. सगळी गेली म्हणली नमस्ते कवीवर ये. म्हणला वर कशाला ये, मीच खाली येतो. पहाडाचा आंबा पडावं तसं खाली पडलं तरी 2 कविता सांगितली. म्हणली साहित्यिक माशे, तुम्ही तुमच्या बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोलला सांगता का? तो म्हणला अरा त्यासाठी तर रानात येऊन राहिली. म्हणला का हो? म्हणला मी एवढा मोठा कवी, लग्नाच्या पहिल्या रात्री तिला बरं वाटावं म्हणून म्हणलं इथून पुढं मी कवितेला सोडली. तर ती म्हणली माझ्यासाठी तुम्ही कवितेला सोडताय तर मग मी बी माहेरला गेल्यावर पक्याला आणि इजाला ही सांगणार आहे. आर म्हणला तुझं तूच काय करायचंय ते कर. सदा म्हणला काय नाही, मी आता मारुतीला नवसच बोलणार आहे. बायकोची माझी भेट घडवून आण, तुला 5 नारळाचं तोरण बांधतो. नाग्या म्हणला खुळायस का काय? स्वतःच्या शिफ्टीला आग लावून गावाच्या बायका भेटवायच त्यानं आता बंद केलंय. म्हटलं आता तुझं तुलाच काहीतरी केलं पाहिजे. म्हणला काय करू सांग? म्हणला एक आयडिया आहे. म्हणला काय? आय गावाला घालीव आणि निवांत बायको संग बोलत बस. सदा म्हणला गावाला जाईल पण आय गावाला जाणार नाही. म्हणला मी कशाला? एवढं पिक्चर बघतोय, नाटकं बघतोय, तुझ्या आईला गावाला घालवायची अवघडावी. म्हणला संध्याकाळी 6 वाजता येतो आणि तुझ्या आईला गावाला घाली होतो. म्हणला 6 वाजता गेला, सदाच्या उमऱ्यावर बसली होती, मावळतीची किरण तिच्या अंगावर पडली होती. गेला आणि पाया पडला आणि नमस्कार करतो म्हणला. सदाची आई म्हणली नाग्या, सदाचं लग्न झाल्यापासून इकडे फिरकायचाच बंद झालास. नाग्या म्हणला काकू, महात्मा गांधीजींनी म्हणलंय दोस्ताचं लग्न झालं की पुन्हा त्याच्या घराकडे फिरकायचं नाही. सदाची आई म्हणली गांधीजींनी ही बी म्हणलंय बी. म्हणला तुला खरं सांगू का? मीच म्हणलंय, पण या देशात गांधीजींनी म्हणलंय म्हणल्याशिवाय कुणाला खरंच वाटत नाही. म्हटलं नाग्याच्या डोक्यावर हात फिरवत सदाची आई म्हणली नाग्या, सदाच लग्न झालं, आता तुझं लग्न झालं म्हणजे मी मराय मोकळी झाली. नाग्या म्हणला प्रयत्न चालू आहेत, तुला लय दिवस जगायला लावत नाही, पण तू खुडू कोंबडेगत घरात काय करतेस? ये जा जरा गावाशिवाय फिरून. होय रे म्हणली, लय दिवस झालं जाईन म्हणते, पण ही म्हैस आहे की माझ्याशिवाय धारच देत नाही. म्हणली काय तर प्रयत्न कर, मार्ग काढ. म्हणली एक आयडिया. म्हणली काय? तू धार काढणार असशील तर मी गावाला जात. नाग्या म्हणला काढतो. म्हणली असे तसे काढायचे नाही. म्हणला मग? तिला बाईची सवय, साडी निसून काढायची. नाग्या म्हणला तुला काय लाज शरम हया काय दिल्या का? गड्यासारख्या गड्याला साडी नेसायला होत्यास. म्हणजे बघ तू एवढं पिक्चर बघतोयस, नाटकं बघतोयस, जर साडी नेसलास तर बिघाडलो कुठं? म्हणला ती बी खरंच आहे. अमिताभ बच्चन स्त्रीची भूमिका केल्या, कमल हसन केल्या, बालगंधर्वांनी तर उभा आयुष्य साडीत घालवलं. आपण दोस्तासाठी नेसलो तर बिघाडलो कुठं? म्हणला नेसतो म्हणला, पण तुझं बट्यार नेसणार नाही, वहिनीचा शालू नेसणार. नेसायचं आहे तर जरा जीवाची हाऊस तर करून घेतो. म्हणला दिवस मावाळ्याला ह्याला साडी नेशिवली, ह्यानं पदूर घेतला आणि पाया पडताना म्हणला काकू नमस्कार करते. आईला म्हणला साडी जाम ताकद आहे, भाषेत सुद्धा बदल झाला म्हणला. आणि हातात डिचकी घेऊन अप्सर आलीच्या धर्तीवर ठुमकत चालायला लागलं. मध्येच थांबलं, मागं वळून म्हणलं काकू म्हशीला रेडकाय सवय नाही नव का? नाही मला का असं तोंड घालायला उचल? म्हटलं नाही म्हणले हो पुढं. ही जन्मात पहिल्यांदा साडी नेसलं होतं, दिवस मावळा आल्याला ही असं म्हशीच्या कासत हात घालाय गेलं आणि म्हशीनं अशी एक बॅकिक दिली, ही उचलून शेणात पडली. सदाच्या आईने एक माकड उडी मारली आणि घरात आत जाऊन कडी घातली. दिवस मावळ्याला तेवढ्यात सदा आला.
सदानं बघितलं तर घराच दार बंद. हे ह्याच्या बायकोचा शालू नेसलंय, पाठ मोर उभाय, वाकून हाताचं साडीचं शेण काढतय. आईला म्हणला नाग्यानं जोरात काम केलं, आय गावाला गेली. आता म्हणला 2 महिन्यात पहिल्यांदा बोलायची संधी गावल्या, ही जी जरा गंमतच करूया म्हणून दबक्या पावलानं आल्यान वाकलेल्या नाग्याच्या पाठीवर सदानं हात टाकला. नाग्याला वाटलं मसच सुटली आणि हौदाच्या पलीकडे उडी मारून पळालं. सदा म्हणला आयला 2 महिन्यात पहिल्यांदा बोलायची संधी गावली, तुम्ही खोळ्यागत पळाय का लागल्या म्हणून सदा त्याच्या मागं पळायला लागलं. नाग्या गुडघ्याच्या वर साडी घेऊन पळत होतं. आयला म्हणला जातीला लोढणा तर घालायचा का नाही. वारा पिऊन उंडारणाऱ्या वासराचा कासरा धरावा तसं पळणाऱ्या नाग्याचा पदूर धरला. नाग्या गरा फिरलं, साडी तिथंच टाकून पळाला. सदाच्या ध्यानात सुद्धा नव्हतं साडीच्या आत नाग्या असल, आणि नाग्याच्या मनात सुद्धा नव्हतं आपलं चौकात वस्त्रारण होईल. सदानं काय झालंय ओळखलं. 2 घास खाल्लं, देवळात गेला. श्यामू वनगर गण आबार रघोपा सगळी बसली होती. तेवढ्यात नाग्या आला. नाग्याच तोंड असलं सुजलं होतं. हनुमान कोण नेमका ओळखत नव्हता. असाच गेला आणि बसला नेमका दिव्याखाली. तेवढ्यात श्यामू वनगर म्हणला नाग्या तोंडाला काय झालंय र. नाग्या म्हणला मऊचा असं साधा हसलं. म्हणला लाज वाटत्या कर, लग्न होऊन 2 महिने झालं बायको संग साधा बोलला नाहीस आणि तो आम्हाला हसतोस वे. श्यामू बनकर म्हणला बायको संग अजून बोलला नाही वी. नाग्या म्हणला बायको संग अजून बोलला नाही, तुम्हाला अजून माहिती नाही वी. श्यामू बनकर म्हणला बायको संग आयुष्यभर वर मान करून बोलायचं असलं तर काय केलं पाहिजे. नाग्या म्हणला आयुष्यभर वर मान करून बोलायचं असलं तर बायको किमान आपल्यापेक्षा 1 फुटानं उंची पाहिजे. श्यामू बनकर म्हणला चोख, आपला अनुभव आहे. लग्न झाल्या बायकोच्या कानाखाली आवाज काढायचा आपला अनुभव आहे. नाग्या म्हणला आपला अनुभव आहे म्हणताय, मग तुम्ही का देवळात झोपताय. म्हणला अनुभव आपलाय पण मार खाणारी पार्टी आपणच आहे म्हणला. नाग्या म्हणला काय पिक्चर बघता का नाही. द्यायची बायको नदीत ढकलून आणि मगरीनं खाल्ली म्हणायच. शासन 2 लाख रुपये देतंय, 2 लाख. श्यामू बनकर म्हणला काय उपयोग नाही, जात मगरीला खाऊन येईल आणि शासनाला मला 5-50 हजार द्यायला लागतील म्हणला असली खतरनाक बायको आहे काय. श्यामू बनकर म्हणला खतरनाक, मलिंगाचा बाउन्सर चुकवा येईल पण जातीचं लाटणं अंड्याच्या उलट्या ट्रेगत नुसतं टँगाळच लागते ती म्हणला. रघोपा म्हणला असली कसली राहिलेखाच्या संसारात आडवी पडत्या. सदा म्हणला या जगात कुणाची तरी राहिलेखाच्या संसारात आडवी पडती का हो. माझ्या बाच्या माघारी सगळ्या गावाचा बांध उपसून तिनं मला लहानाचं मोठं केलं. लग्न झाल्यावर मला 1000दा म्हणले मला गावात गमत नाही, मी रानात राहती. पण ही न कळणे इतका मी दूध खुळा नाही. हयात असलेली आई जर घरात नसेल तर त्या घराला घरपण नाही. सगळ्या गोष्टीत विनोद. ज्याला राहिलं 2 खोल्याचं घर नाही त्याच्या व्यथा तुम्हाला कधी समजणार. जो आपल्या बायकोशी 2 शब्द बोलू शकत नाही त्याच्या वेदना तुम्हाला कधी समजणार. असं म्हणून तो बाहेर जाऊन कट्ट्यावर बसला. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. त्याच्या खांद्यावरती हात पडला. त्यानं वर बघितलं, नाग्या होता. नाग्या म्हणला सदा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग मी हसण्यावर घेतोय म्हणून तुला दुःख होणं साहजिक आहे, पण हे हसणं निवळ वरवरचं वास्तव खूप वेगळं आहे. अरे समाज प्रबोधनाच्या गप्पा मारणारे लोक जेव्हा एअर कंडिशन मध्ये बसून गरिबीची व्याख्या करू लागतात, आपले बंगले टुमदार बांधून दुसऱ्याच्या दारिद्र्याचा बाजार मांडतात, मंदिर मस्जिद चर्चला लाखो रुपयाच्या देणग्या देऊन ग्रंथालयाकडे मात्र तुच्छतेने पाहतात, त्यावेळेला सामान्याला पोट धरून हसण्यापलीकडे काय करता येऊ शकतं. या हसणं म्हणजे गरीबाला अधिक गरीब करू पाहणाऱ्या व्यवस्थेला नाकारणं आणि आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या मुलापेक्षा आपल्या आईसाठी देवळात झोपणाऱ्या सदाला स्वीकार नाही. तुझ्या वेदनेवर घातलेली फुंकर म्हणजे विनोद आहे. दोघांनी एकमेकाला कडकडून मिठ्या मारल्या. पाणावलेल्या डोळ्यांनी दोघांचा चेहरा स्पष्ट झालं आणि सदा आपल्या घराकडे झोपायला निघाला. सदाच्या बायकोनं रोजच्या प्रमाणे जेवणावरली आणि अंतरुणाला पाठ टेकली. इतक्या दार वाजलं, टकटक. तिनं कयास केला आपला धनीच असला पाहिजे. ती उठणार होती इतक्यात सासू जागी झाली. सासू म्हणली कोण आहे. सदा ग बाहेरनं कचरत आवाज आला.
ती म्हणली, पोरी बघ लेकरला पाणी पाहिजे असल. ती उठली, तिनं तांब्या हातात घेतला, वर फुलपात्र ठेवलं, बंद दरवाजाजवळ गेली, तर त्या हातानं कडी काढली. बाहेर सदाबा होता. पाणी. तो कचरच्या आवाजात म्हणाला, हे घ्या. ती लाजली. तो काहीतरी बोलणार होता. इतक्यात सासून कूस बदलली. उद्या शेताव ये, जेवण घेऊन, असं म्हणून तो निघून गेला. ती आत आली, अंथरुणाला पाठ टेकली. या अगोदर ती शेताव गेली होती, पण तेव्हा ती वल्या हळदीची होती. उद्या ती एकटी जाणार होती. आपल्या पतीला भेटणार होती, धन्याला भेटणार होती, ज्याच्यासाठी ती अधीर झाली होती, त्या कारभाऱ्याला भेटणार होती, त्याच्याशी गोड गोड बोलणार होती, त्याला 2 घास खाऊ घालणार होती, त्याचं तोंड गोड करणार होती. या विचाराने ती लाजली. तिनं अंधाराची हवाली झाली. रोजच्या पेक्षा लवकर सदानं आळी दिली. आयो, मी शेताव जातोय, तिला जेवण घेऊन लावून दे. सदाची आई उठली. सदा म्हणून हाका मारल्या, पण सदा केव्हाच निघून गेला होता. सदाच्या बायकोने जेवण आवरली आणि जेवण घेऊन निघाली. इतक्यात सासू म्हणली, बघ. सशाच्या काळजानं तिनं मागं बघितलं. सासू म्हणली, ऊन मी म्हणताय आणि कालपासून आभाळ बी निघायला लागलंय. आलाच पाऊस तर घडीभर थांब तिथं. बर म्हणून ती घराबाहेर पडली. आता ती गावच्या रस्त्यानं चालू लागली. गावातल्या बायका तिला जवळ बोलवू लागल्या, तिच्या रूपाचं कौतुक करू लागल्या. 1-2 बायकांचं राबता हात तिच्या गालावरून फिरलं, पण तिचं लक्ष तिकडे नव्हतंच. तिला आपल्या पतीला भेटायचं होतं, धन्याला भेटायचं होतं, ज्याच्यासाठी ती अधीर झाली होती, त्या कारभाऱ्याला भेटायचं होतं. ती चालत चालत पांदीजवळ आली. पांदीतनं वर आली. मेहनती करून वावरं तयार होती. पहिल्या पावसाची ओढ त्या शेतसरला लागली होती. इतक्यात पळत्या डागाची सावली तिच्या अंगावर पडली. विस्कटलेले केस सावरी तिनं वर पाहिलं. गोवर्धन उचलणाऱ्या गवळ्याच्या सावळ्या पोरागत ते काळं ढग आपल्याकडे बघून हसतंय असं तिला वाटलं. ती पुन्हा पुढे चालू लागली. सरी सोडलेल्या वावरात बायका लगबगीने काहीतरी टोकत होत्या. सकूची देखणी सून पाहताच वाकल्या बायका कमरला हात लावून उभ्या राहिल्या. आणि तू शेताव कशी म्हणून विचारलं. तिनं सांगितलं. यांचं जेवण घेऊन आल्या. त्या बायकांनी वर बघितलं. निळा आकाश आता काळा आभाळ होऊ लागलं होतं. आज पाऊस येणार हे त्या बायकांनी ओळखलं. त्या गालात हसल्या. ती पुन्हा पुढे चालू लागली. ती चालत चालत आपल्या शेताजवळ आली. तिला पाहता सदाने सफराची वाट धरली. सदा सफरात शिरताना बघितला आणि ती थबकली. तिचे पाय जड झाले, घसा कोरडा पडला. तापल्या जमिनीशी एकरूप होऊन ती आता शिलकीने चालू लागली. आता आबाळ गच्च भरून आलं होतं. आता नाही तर कधीच नाही या वेड्या आवेगानं ते काळं ढग टिचून भरलं होतं. सुकल्या ओठावरनं जीभ फिरवती सफरात शिरली. आज तिचा पती उभा होता, धनी उभा होता. ज्याला भेटायला ती अधीर झाली होती तो कारभारी उभा होता. इतक्यात वाऱ्यानं उन्हाळ गती घेतली आणि पावसाची पहिली सर घेऊन तो सफरात शिरला. त्यांगी शहरली. पदर सावरायचा विसरली. वारात येऊ नये म्हणून त्यानं दार लावलं. आणि आता पावसाचा संयम सुटला. धरतीला भेटायला सनाट्यानं धावला. भरून आलेला आभाळ बरसून बरसून मोकळं होत होतं. पाऊस पडत होता. जमीन भिजत होती. सृष्टी धर्माला निसर्ग जातीनं जागला होता. रपरपणाऱ्या पावसानं अवघी सृष्टी नाली. तापली शेतं गारटी झाली. सुकली पानं हिरवी झाली. यस्कारला सरडा कुंपण्यात शिरला. नाचणाऱ्या मोराने आडोसा धरला. रपरपणारा पाऊस हळूहळू कमी झाला. अंगावर दैवार घेऊन साड तृप्त झालं. पाखराने अंग झाडली. कोकराने ओंडक्यावर उड्या घेतल्या. ओलीत सपार त्या शिवारात अंग नितळत उभा होतं. भिजलं दार तिने अदबीन उघडलं. अंधावात भिजलेल्या गुलाबाच्या फुलासारखी खाली मान घालून ती घराच्या दिशेनं चालू लागली. तिच्या मनाचं हलकं फुलकं पीच झालं होतं. ती धन्य झाली होती. तिच्या पतीचं प्रेम तिला उमजलं होतं. एका कळीचं आज फुल झालं होतं. ओला वारा तिच्या अंगावरून गेला न सुगंधित झाला. निसर्गाशी एकरूप होऊन ती अंगी सुखावली होती. ती नांदती होतीच. आज जाणतीही झाली. ती नांदती होतीच.